नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आमच्याकडे 2 लग्न आहेत. एक म्हणजे माझ्या दिरांचं आणि एक आमच्या सरांचं. तर आता आम्ही पहिलं सरांच्या लग्नाला जाणार आहोत, कारण सरांचं लग्नाचा मुहूर्त लवकर आहे 11:07चा आणि आमच्या दिरांचं 12:34 12:30च्या दरम्यान काहीतरी. तर मी रेडी झाली आहे. तर मी कशी दिसते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि सागर आता म्हणजे आईंना वगैरे घेऊन पुढे गेले, कारण आई आणि पुण्यवचन करणार आहेत. तर सागर अजून आले नाही आहे. तर मी रेडी होऊन आहे. तर बघू सागर आले ना की त्यांची रिॲक्शन बघूया, काय रिॲक्शन देतात. तर तरी पण तुम्ही पण कमेंट मला करून सांगा की मी आज कशी दिसते. तर ही साडी मी लोकल मार्केटमधूनच घेतली आहे, आमच्या कणकवलीतून. आणि ही बेसिक ज्वेलरी ती पण मी शॉपमधूनच घेतली आहे. तर मी तर रेडी आहे कधीची, पण सागर काय अजून आले नाही आहेत. ते आता येतीलच आणि मग आम्ही लग्नाला जाणार. चला, माझ्या नवऱ्याची रिॲक्शन. माका वाटलं माझं नवरं रिॲक्शन देईन, तन दिलो. माझ्याकडे एका नजरेने बघू पण नाही. हिंका कधी बायका सुंदर दिसतच ना, बघून दे. ब्लॉग सगळे बघतले. हा सागर, जरा बाबा काय कॉम्प्लिमेंट वगैरे. सागरला कशा सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर लागतात आणि जर एखादी गोष्ट नाही घडली तर सागरची नेहमी अशी चिडचिड होत असते. पण मंडळीत सागरने नंतर मला कॉम्प्लिमेंट दिली की खरंच खूप सुंदर दिसते तसं. मग आम्ही दोघं सरांच्या लग्नाला गेलो, तिथे आहेर वगैरे देऊन आम्ही दिरांच्या लग्नाच्या इथे हॉलवर आलो आणि पुण्यवचन संपलंच होतं आणि मग लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. अख्ख्या हॉलात हळदी कुंकू लावून इलंय आणि माझा आता होता. तिकडे नाचून खूप दमलो आहे. तर ब्लॉग माझ्या सबस्क्राईब. तर आम्ही आता ना आईस्क्रीम खायला जातोय. तर आम्ही आईस्क्रीम खायला जातोय. इकडे सगळी जेवत आहेत. हे बघा आमची वाढती. झालं वाढून. ऐक ना, आईस्क्रीम हा असा समजला. आईस्क्रीम हा असा समजला. हो ना, आम्ही एक आईस्क्रीम खाऊन थंड होऊन जातो. जा ना, आमका 2 आईस्क्रीम आणून देऊ. मी थांबते. मी जाई आणि वहिनीनी आम्ही तर लवकरच जेवून घेतलं होतं आणि घरातली बाकीची मंडळी जेवायची बाकी होती. आम्ही आता सगळं आवरतोय. आता आमची वरात आता आमची वरात जाणार आहे. तर आम्ही सगळं सामान घेऊन आता जातोय पंधूरला. शूटिंग कर बघतो माझी. चला आम्ही आता निघतोय. हो, ती बघा बसली आहेत गाडीत. गाडी खाली जात पाण्यात. इकडे बघ किती पाणी भरलेलं. आम्ही आता आमच्या जाऊबाईंच्या स्वागताची तयारी करतोय. तर इकडे माझ्या ननंदबाई हे बघा फुलं घालतायत. अजून वरात आली नाही आहे. वरात तिकडे आहे जरा अशी पाठीमागे. सगळी आमची तयारी चालली आहे. का आलं? हां, इकडे आहे सासूबाईंनी पण पायगड्याची तयारी केली. मला नाचू नकोस, आता बाहेर जातो. एकदाच बाहेर जा. Thank you.
पैसे घ्या काकी. गृहप्रवेशाच्या विधी झाल्यानंतर आला तो सगळ्यात कठीण क्षण म्हणजे हातीबोटी. आणि खरंच हा मुलीसाठी खूप कठीण क्षण असतो. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. इथे मला ब्लॉग बनवता तर नाही आला, त्यासाठी मी ही क्लिप जोडली आहे. आणि हा क्षण बघून मला एवढं रडू येत होतं ना, मी रूममध्ये जाऊन खूप रडली. आणि मला तर माझ्या लग्नाचे क्षण आठवत होते. आणि माझे आई बाबा काय म्हटलं, तुम्ही जेव्हा आमका वाढूचा परत. अरे तू जेवण गेला ना मगाशी. काय सांगता. नका बिर्याणी वाढ. व्हेज व्हेज.